रोज तीच साधी दुधीची भाजी बनवून हात दुखायला लागलेत आणि खाऊन तर जीवाचा कंटाळा आलाय. पण काय करणार, आमच्या यांना भोपळा इतका आवडतो की रोज दिला तरी हौसेने खातील. म्हटलं चला आज भाजीचा कंटाळा घालवण्यासाठी बनवूया चविष्ट दुधी भोपळ्याचं भगराळ. हा भोपळा जेवढा दिसायला साधा आहे, शरीरासाठी तितकाच हेल्दी आहे. आता हा भोपळा स्वच्छ धुवून आपण किसून घ्यायचा. किसताना जो पांढरा शुभ्र किस पडतोय ना, तिथेच अर्धी भूक लागते. आता या भगराळ्याची खरी गुपित चव म्हणजे हे वाटण. जिरे, धने, लसूण आणि भरपूर कोथिंबीर याचं मी हे ताजं वाटण तयार करून घेतलेलं आहे. कढईत मोहरीचं तेल तापवलं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हे वाटून परतून घ्यायचं. याचा जो खमंग वास सुटतोय ना, त्यावरूनच समजते की आज बेत काहीतरी फोडणीत. आता हा दुधीचा किस आणि 1 वाटी बेसन टाकून वाफेवर शिजवून घ्यायचं. या वाटणामुळे भगराळ्याला जो हिरवागार रंग आणि चव येते ना, ती साध्या भाजीमध्ये कधीच नाही येणार. वरतून थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि पुन्हा थोडी ताजी कोथिंबीर भुरभुरली की आपलं दुधीचं भगराळ तयार. दिसायला इतकं छान दिसते की जो भोपळा खात नाही तो सुद्धा वाटी मागून घेईल. आणि ह्यांनी तर गरम गरम भगराळ, चपाती आणि सोबत थंडगार दही घेऊन फस्त करायला बसले.